निसर्ग सौंदर्याने नटलेलं, जंगलांनी वेढलेलं, थोडंसं गूढ आणि खूप सुंदर हिरवंगार, ट्रेकर्सचं फेवरेट आणि केरळमधलं सुप्रसिद्ध असं टुरिस्ट स्पॉट म्हणजे वायनाड. आम्ही निघालो वायनाडच्या दिशेने. वेलकम टू माय व्लॉग्स. ह्या रोड ट्रिप टू कन्याकुमारी वाया केरळमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि जे गरम असं तापलेलं वातावरण होतं छान थंड झालं आहे. ह्यामुळे प्रवासालाही मजा येते, बाहेर बघायला मजा येते. हा अनुभवच काही और आहे. आणि वायनाडच्या दिशेने जातो आहे. बरं, वायनाडच्या दिशेने जाताना खूप साऱ्या गोष्टी ह्याच्याबद्दल रिसर्च केल्या. तर हे ठिकाण जितकं निसर्गप्रेमींसाठी आहे तितकंच गूढसुद्धा आहे. कारण ह्या जागेला घेऊन अशा काही कथा आहेत, कहाण्या आहेत. नंतर हे ठिकाण बंद होतं कारण डोंगर, झाडी आणि घनदाट अशा जंगलांमुळे इथे अंधार पडतो. तर अशा ह्या वायनाडला आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला आमच्या सोबत घेऊन जाणार आहे. बघूया तिथे आपल्याला काय काय बघायला मिळेल. वळणदार रस्ते इथली खासियत आहे आणि घनदाट जंगल ह्या वायनाडची ओळख. गरम्य वातावरण, थोडं पावसाळी वातावरण, चहाची तलप तर लागलीच होती. पण आहे थोड्या अंतराने चहा आहे, पण हे मी स्वतः चहा करून पिणार नक्की. तर जसं की मी सांगितलं, वायनाड हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि मला ना अशा ट्री हाऊसेसमध्ये, जंगलामध्ये राहायची खूप इच्छा होती. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही थोडे रात्री वायनाडला पोहोचलो आणि जसं मी सांगितलं की 4 वाजेनंतर खूप घनदाट जंगलामुळे इथले पर्यटन स्थळं बंद होतात. युजली जंगल बंद होतं. तर त्यामुळे आम्हाला इथे राहता आलं नाही कारण हे खूप लांब होते स्पॉट्स. आणि आम्ही असं मग मार्केट प्लेसमध्ये अतिशय इन द मिडल ऑफ द सिटी आम्हाला हे हॉटेल मिळालं. प्लेस इज गुड, बट स्टील जी माझी इच्छा होती जंगलात ट्री हाऊस किंवा विलामध्ये वगैरे राहण्याची, ती राहून गेली. बट तुम्हालाही जर वायनाडला तुम्ही ट्रॅव्हल करत आहात तर मेक शुअर तुम्ही 4 वाजेच्या थोडं आसपास अलीकडेच तिथे पोहोचा. म्हणजे असे जे जंगलातले रिसॉर्ट्स आहेत ते तुम्हाला इझिली बुक करता येतील. मी चाललोय पैदल हा रोडनी असंच फिरत, थंडीगार हवा आहे. आम्ही थोडंसं मार्केटही बघतोय आणि तसं डिनर सुद्धा करून येणार आहोत. गुड मॉर्निंग. वायनाडमध्ये आमची सकाळ झालेली आहे. बरं, रात्री इतका धुवाधार पाऊस पडला आणि विजांचा कडकडाट आणि भीती पण वाटायला लागली. बट सकाळी उठून बघतो तर पावसाचा नामोनिशाणही दिसत नाहीये. आज आपण करणार आहे वायनाड एक्सप्लोअर आणि आता आपण आलोय बानासूर डॅम इथे. बानासूर डॅमवर फिरण्यासाठी ही व्हॅन अवेलेबल आहे. हिचं काहीतरी 25 रुपये तिकीट आहे आणि एक चांगलं ऑप्शन आहे की जे उन्हामध्ये फिरू शकत नाही, त्यामुळे सोय झाली आहे. पण बघू आता ही केव्हा सगळे सीट्स भरतात आणि केव्हा निघतो, इट डिपेंड्स. तशी तर मागे बरीच गर्दी आहे पर्यटकांची, पण व्हॅनमध्ये किती जण बसतात त्यापैकी इट डिपेंड्स. Banasura Sagar Dam is the largest earthen dam in India and second largest in Asia. It is named after Banasura, the son of Mahabali, who, as per the local Hindu mythological belief, was a very respected king of Kerala. पर्यटन ठिकाणी असतात तशा भरपूर इथे दुकानं आहेत, खेळण्यांची, खाण्याची वगैरे. हा आहे अर्धन डॅम आणि ह्याच्या शेजारीच अतिशय सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये बांबूचे झाडं आहेत, अंजीर आहे, सुपारी आहे, नारळ आहे. आणि इथे आम्ही भरपूर फोटोज काढले, झोके खेळले आणि छान मजा आली. कारण खूप सुंदर असं हे गार्डन होतं. हे अंजीरचं झाड आहे आणि हे मी झोका खेळते. खूप मजा आली इथे. थोडं ऊनही होतं, पण स्पेशली हे उंच झाडं असल्यामुळे थोडी ऊन सावली असं तिथे असल्यामुळे इतका त्रास झाला. असं गार्डन फिरत बघत आम्ही खाली आलो आणि परत त्याच व्हॅनमध्ये बसून आम्ही खाली आलो आणि नंतर सुचीपारा हा वॉटरफॉल लागतो रस्त्याने. तो वॉटरफॉल बघायला त्या दिशेने आम्ही निघालो.
ट्रॅव्हल करून आम्ही या सुंदरशा धबधब्याच्या स्पॉटला तर पोहोचलो, बट एलिफंट्स अटॅकमुळे हे स्पॉट बंद होते. पण मी तुमच्या रेफरन्ससाठी इथे फोटोज टाकलेले आहेत. आता जे तुम्ही बघताय हे आहे सुचिपारा वॉटरफॉल, पुकुडे लेक. तर पुकुडे लेक इथे आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त पर्यटकांची गर्दी आहे, पण तितकाच वर्थ इट हा व्ह्यू आहे. अतिशय ह्याला पाचूसारखा हिरवा असं ह्याला उपमा दिलेली आहे आणि तसाच आहे बिलकुल. आजूबाजूला इतकं हिरवगार ग्रीनरी आणि त्याच्या मधात हा लेक आहे. इथे बेंचेस ठेवलेले होते आणि ॲक्च्युली ही प्लेस खूप निवांत होती. म्हणजे निवांत इथे बसून त्या पाण्याला एकटक बघत राहणं हे खूपच पीसफुल होतं. आणि इथे ना दिवसभराची सगळी दगदग किंवा सगळा जो थकवा आहे तो असा आम्हाला रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. जरी दिवसा उन्हात आम्ही इथे बसलो असलो तरीसुद्धा हे खूपच रिलॅक्सिंग नजारा होता. अगदी चित्रामध्ये काढावा, पेंट करावा असा हा व्ह्यू. पाकामध्ये आंबे उभे उभे कापून ठेवलेले आहेत. आपण आवळे टाकतो. आता आपण निघालोय चेंब्रा पीकच्या दिशेने. सो चेंब्रा पीक असं हे हार्टच्या आकारामध्ये लेक आहे जे इथे खूपच फेमस आहे. त्याच्यानंतर इथे अडक्कल केव्ज आहेत, ॲडव्हेंचर पार्क आहे, कुरवा आयलँड आहे, टी म्युझियम, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, झिपलाईन, जैन टेम्पल आणि अशा विविध ॲडव्हेंचरस गोष्टी आणि बघण्यासारख्या गोष्टी इथून पुढे आहेत. आता जे तुम्ही बघताय हे चक्क चहाचे मळे आहेत आणि हे आम्हाला रस्त्याने लागले. सो आम्ही हे बघत बघत पुढे जातोय. जे पॉईंट्स मी मेन्शन केले तिथे जाण्यासाठी थोडंसं ट्रेकिंग करावं लागतं. सिनियर सिटिझन्सच्या हिशोबाने ते थोडंसं अवघड असू शकतं, त्यामुळे आम्ही ते अवॉइड केलं. हे आहे हार्टच्या आकाराचं चेंब्रा पीक आणि हे आहे अडक्कल केव्ज ज्याच्या कार्विंग्स ह्या आधी. आता आपण पोहोचलो लक्केडी व्ह्यू पॉईंटला. हा असा एक व्ह्यू पॉईंट आहे जिथून आपल्याला पूर्ण शहराचा व्ह्यू मिळू शकतो आणि वळणावळणाचे रस्ते दिसू शकतात. इथे आता इतक्या उन्हाळ्यात जर इतकं गडद हिरवं सगळीकडे झालेलं आहे तर आपण विचार करू शकतो मॉन्सूनमध्ये इथे किती हिरवगार होऊन जाईल. माकडांची मस्ती आणि थंड हवा हे सगळं आपल्याला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतं. खरं तर वायनाडमधून पाय निघत नव्हता. ही इतकी सुंदर जागा आहे की 2 दिवसही इथे कमीच वाटतात. पण आता आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे कोची टू मुन्नार ह्या दिशेने. ह्या प्रवासात माझ्यासोबत असेच जुळलेले राहा. माझ्या येत्या व्लॉगमध्ये तुम्हाला हा सगळा प्रवास मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि इथूनही पुढे खूप मज्जा आलेली आहे, खूप गोष्टी बघितलेल्या आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.